नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स नेहमीप्रमाणे। तर सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला स्वतःच्या पार्टनर बरोबर डिवोर्स किंवा आपला रिलेशन संपायची वेळ आलेली आहे। असं वाटते की काही करे तिडा सुटे ना, तर आता मी सुटू का तिला सोडू। परिवाराचा बरोबर चर्चा करून एखादा मोठा निर्णय घेण्याची वेळ येणार आहे। जे लोक न्यूली मॅरिड आहे आणि ओल्डली मॅरिड आहे दोघांनाही आलेला आहे। असं दाखवते की एंडिंग ऑफ द रिलेशन आणि सिच्युएशन होण्याची वेळ आलेली आहे। आणि या आठवड्यामध्ये हनुमान जयंती पण आहे, ज्योतिबा यात्रा पण आहे। तर तुम्हाला असे काही उपाय मी सांगते, प्रत्येक राशीला वेगळा उपाय सांगते की ते तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर फरक नक्की पडेल। हनुमान जयंती आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी लाल कलरची मिठाई एखाद्या पानच्या पत्त्यावरती ठेवून जर सिंदूर चढवून हनुमानाच्या मंदिरमध्ये दान केली, तिथं बसून एखाद्या वेळा तुम्ही हनुमान चालीसा बजरंग बाणचा पाठ केला तर तुम्हाला अडकलेली कामं आणि रिलेशन तुटता तुटता वाचणार आहे। बघा, करून बघायला हरकत नाहीये। वृषभ राशी। वृषभ राशीला सन कार्ड आहे, फुल कार्ड आहे आणि व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड आहे। म्हणजे ताकद एवढी वाढलेली आहे की काही ना काही मोठं धाडसी निर्णय आता तुम्ही घेणार आहे। आणि खूप चांगलं कामकाज चालू आहे, तुमचं मार्केटिंग चांगलं आहे, बिझनेस चांगला चालू आहे, लोक तुमच्या बरोबर येतात, गाठीभेटी चालू आहे। भाग्यचक्र बदलण्यासाठी पूर्ण दिशा आणि दशा दोन्ही योग्य आहे। सण काळ आलं की 2 महिन्यानंतर जे येणारा जो काळ आहे तो अतिशय पॉझिटिव्ह येण्याची चाहूल असते आणि तलवारीचा धारेवरती विजय मिळण्याची निशाणी आहे। म्हणजे जे लोक राजकारणामध्ये आहे, ज्यांना तिकीट मिळालेलं आहे, काही थोडे उपाय केले तर त्यांना हे आपण खेचून आणू शकतो असे पण संकेत आहे। तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी एक भगवा झेंडा किंवा पिली ध्वजा तुम्ही त्या मंदिरामध्ये दान केली, चढवली, तिथं बसून शमी चालीसा हनुमान चालीसा दोन्ही म्हटला आणि एक नारळ दान केलं तर तुम्हाला सगळे दोष समाप्त होतात। करून बघायला हरकत नाहीये। मिथुन राशी। मिथुन राशीला अडकलेली कामे पूर्ण होण्यासाठी आता कुणाची मदत घ्यायची गरज आलेली आहे। मग शिक्षणामध्ये असेल, तुमचं मोठं काम अडकलेलं असेल, टार्गेट पूर्ण होत नसेल तर तुम्हाला ही वेळ आलेली आहे की टार्गेट पूर्ण करण्यासाठी पण हे काम करावं लागेल। रायझिंग मनी सॅलरी आहे, जॉब मिळणार, एखादे मोठं पेन्शन मिळणार, पेन्शनसाठी अर्ज केलं असेल ते मंजूर होणार, काही सरकारी कामामध्ये यश येणार, जिथे पैशाचं काम अडकलेलं आहे ते पुढे सरकणार आहे। हे प्लस पॉइंट आहे। नुसतं मानसिकता अशी आहे की कामं होत नाही तर मदत घेऊ, तर हा घ्या। काही लोकांना पैसे देऊन, काही लोकांना फ्रीमध्ये पण मदत घ्या। ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला उपाय करायचा झाला तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये थोडंसं प्रसाद बनवा, लाल कलरचा हलवा बनवा किंवा बेसनचे लाडू बनवा, त्याच्यामध्ये खजूर, ड्रायफ्रुट्स हे सगळं घाला आणि हनुमान मंदिरमध्ये एका पानच्या विड्यावरती ठेवून त्याच्याबरोबर छोटंसं डब्बी गुलकंदमध्ये भरून ठेवलं तर तुम्हाला एक राजयोग तयार होणार आहे। करून बघा। आणि तिथे बसूनच तुम्हाला हनुमान चालीसाचा पाठ, बजरंगबलीचा पाठ किंवा तुम्हाला एखादी माळ तिथं केली तर फरक नक्की पडेल। कर्क राशी। कर्क राशीची मान खाली कोणीतरी करत आहे। डेव्हिल कार्ड आहे आणि हे कार्ड आहे, बघू शकता दोन्ही निगेटिव्ह कार्ड आहे आणि ते पण आर्ग्युमेंट कार्ड आहे आणि ते वारसागत आर्ग्युमेंट जे चालू आहे त्याला बढावा देत आहे। म्हणजे फॅमिली वाद असेल, पॉलिटिक्स वाद असेल, घरामध्ये असेल किंवा बाहेरच्या लोकांबरोबर असेल, जुना बिझनेस वाद असेल, हे सगळ्यामध्ये तुम्हाला काही ना काही निगेटिव्हिटी आलेली आहे। कर्क राशीच्या लोकांनी आवर्जून उपाय करायची गरज आहे। या आठवड्यामध्ये
मांगलिक कार्य होता होता राहील। एखाद वेळा अशी पण बातमी येईल की तुम्ही जिथं स्थळ ठरवायला लागलेलं आहे ते लोक बराबर नाहीये किंवा त्यांच्याकडनं तुमची फसवणूक होणार अशी कुणी बातमी देत असेल, चौकशी जरूर करा। त्याच्यानंतर तुमची इच्छा पुढे जायचं का नाही ते तुम्ही ठरवा। पण इथं असं दाखवतंय की या आठवड्यामध्ये थोडं धोक्याची निशाणी आहे, कोण ना कोण तुम्हाला फसवणूक करेल, त्रास देईल, तर थोडंसं शांत राहिला तर बरं होईल। उपाय तुम्हाला हनुमान मंदिरमध्ये जाऊन, शेजारच्या कुठल्याही मंदिरमध्ये जाऊन जेव्हा महाप्रसाद होतो त्यावेळी तुम्हाला तिथे महाप्रसादामध्ये एक थोडंसं धान्य 5 किलो 7 किलो जेवढी तुमची ऐपत आहे, दूध आहे, खिरेसाठी आहे किंवा नारळ आहे, असं काही दान करा, फरक नक्की पडेल। हे जे काय निगेटिव्हिटी त्रासाच्या वातावरणात सुटेल। सिंह राशी, सिंह राशीला मात्र लवर्स कार्ड, मॅरेज कार्ड, हनीमून कार्ड, फिरायला जायचं कार्ड आणि तुम्हाला सक्सेस कार्ड आहे। म्हणजे आठवडा एकदम खुशनुमा आहे, व्यवस्थित आलेला आहे, खुश वातावरण दिसत आहे आणि आपलं यश खेचून आणण्याची पूर्ण तयारी आहे। म्हणजे ज्यांना असं वाटतं की आम्हाला यशाला थोडंसं त्रास यायला लागलाय तर त्यांनी यश खेचून आणू शकतात। असे काही उपाय आहेत ते तुम्ही केले तर नक्की फरक पडेल। प्रेमी जोडप्यांना लग्नाची सिग्नल मिळणार आहे, ते पण ग्रीन। म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये बोलला, सांगितलं, त्या घरच्या लोकांनी मीटिंग केली आणि ओके वाटलं तर तुम्ही पुढे जाताना दिसताय। मॅरेज काळ इथंच आलेला आहे, लग्न चट मंगनीपट शादीपोट मॅरेज होणार। फुल कार्ड असं म्हणते की नवीन सुरुवात करायचा अगोदर, रिस्क घ्यायचा अगोदर थोडंसं शहानिशा करा, कुणाला विचारपूस करा, त्याच्यानंतर सगळं होईल। एक आठवडा 10 दिवस तुम्हाला मानसिक त्रास कमी होणार आहे, परंतु जर चुकीचं पाऊल उचललं तर नंतर कायमचं डोकेदुखी होणार आहे। म्हणजे विचारून केलेलं बरं। हनुमान मंदिरमध्ये जोडप्याने जाऊन स्वतःचा पार्टनर बरोबर तुम्ही गेला आणि तिथं एक नारळ तुम्ही तुमच्या हातानं तिथं ओवाळला किंवा दान केला किंवा आणि तिथं कपूर 5 वड्या एकत्र तुम्ही एखाद्या दिव्यामध्ये, कणकेच्या दिव्यामध्ये जाळल्या, खूप फरक पडेल। कणकेचा दिवा स्वतःच्या घरातून बनवून गेला तर तिथं वेळ लागत नाही। तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता। कन्या राशी, कन्या राशीला टावर कार्ड आहे, वर्ल्ड कार्ड आहे। असं वाटते की आकस्मिक मोठा बदल आयुष्यामध्ये होत आहे, जे सरप्राइझिंग आहे। काही लोकांना आवडेल, काही लोकांना नाही आवडणार, काही लोकांची इच्छा विरुद्ध आहे, काही लोकांच्या इच्छा आहे। मग ज्यांना जसं फलश्रुती, जसं ज्यानं काम केलंय, तर या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठे डिसिजन घ्यायचे आहे। काही डिसिजन मनाच्या विरुद्ध असेल पण पॉझिटिव्ह असेल, मग लोकांच्या हितासाठी, घराच्या हितासाठी पण असेल तर घ्यावं लागेल। वर्ल्ड कार्ड आहे, अब्रॉडची एखादी टूर तयार होणार आहे किंवा तुम्हाला तिथनं काम धंदा मिळू शकतो, एखादी ऑफर येऊ शकते किंवा तिथं जाऊन तुम्हाला स्थायी व्हायचं असेल तर ते पण अपॉर्च्युनिटी आलेली आहे। या आठवड्यामध्ये मांगलिक कार्य तर होणार आहे। एक टावर कार्ड आलेला आहे। टावर कार्डचं म्हणणं असं असते की सडन चेंज असे पण होतात की जे तुम्हाला पॉझिटिव्ह पण असतात, निगेटिव्ह पण असतात। वाहन दुर्घटनेला समोर जावं लागेल, त्यामुळं सडन चेंज हा मोठा नुकसानीचा आहे। वाहन सावकाश चालवा। हनुमान मंदिरमध्ये जाऊन एक ऑरेंज कलरची पताका म्हणजे ध्वज, ज्याच्यावरती जय श्री राम हे लिहून गोल्डन पेननं आणि तुम्ही तिथं ते ध्वजा चढवली तर तुम्हाला कामामध्ये यश, प्रशंसा आणि शाबासकी मिळेल। शिक्षणासाठी आणि करिअरसाठी पण हेच उपाय करायचा असतो, सगळ्यांनी करायला हरकत नाहीये। तुला राशी, तुला राशीला मनी लक आलेला आहे, सन कार्ड आहे। असं वाटते की आपलं कौतुक आता जागजागी व्हायला लागलेलं आहे। काही मोठी रक्कमचं काम येण्याची तयारी आहे। सरकारकडनं, गव्हर्नमेंटकडनं एखादा मोठा प्रस्ताव, एखादी अपॉर्च्युनिटी, एखादं पद आणि अचानक मोठा बदल आयुष्यात घडणार आहे, पण पॉझिटिव्ह आहे।
त्यामुळे घाबरायचं काही कारण नाहीये. सन कार्डची ऊर्जा गुरुची ऊर्जा असते आणि गुरुचं बल तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक असा बालकपण दिसत आहे कार्डमध्ये की ज्याच्यामुळे असं निखाल स्वभाव, भोळेपणा तुमच्यामध्ये जर असेल तर थोडंसं स्मार्ट व्हायची गरज आहे. गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करा. ह्या आठवड्यामध्ये असं दाखवतं की सगळ्यांना केलं म्हणजे मी केले, सगळे खड्ड्यात पडले म्हणजे मी पण पडले, असं काहीही करू नका. कुणाचं ऐकून पैसे इन्व्हेस्ट केले तर मोठा लॉस पण होऊ शकतो आणि ते क्रिकेट वगैरे जे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि एखादा बिग शॉट खेळायला गेला तर बिग लॉस होणार आहे. हनुमान मंदिरमध्ये जाऊन स्वीट प्रसाद 5 बर्फी पानच्या पत्त्यावर ठेवून तुम्ही तिथे चढवल्या, त्याच्याबरोबर 5 जोडी लविंग, 2-2-2 ची जोडी त्या बर्फी बरोबर लविंग तिथं ठेवून टाका, तुम्हाला फरक नक्की पडेल. राहूचा उपाय आहे, राहू शांत होईल, तुम्हाला लाभ करून देईल. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला खूप गुड न्यूज याची तयारी आहे. चांगले काम केल्याची शाबासकी मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये स्पीडी आणि फास्ट चेंजेस यायला लागलेले आहेत. ज्यांना अपेक्षित आहे तसं मार्क, करिअरची दिशा, कॉलेज, तुम्हाला वास्तू, जे काय अपेक्षित आहे ते दुकान, शॉप, गाळा, सगळं अनअपेक्षितपणे फास्टमध्ये यायला लागलेलं आहे. तुमच्या मनामध्ये असा विचार आला असेल की छोटी इन्व्हेस्टमेंट करून आपण एखादा बिझनेस चालू करूया. मग याच्यामध्ये 2 मैत्रिणी असू शकतात, 2 पार्टनर असू शकतात, 2 कपल असू शकतात. केलं तर हरकत नाहीये. फूड व्यवसाय आहे, ज्वेलरी व्यवसाय आहे, कपड्याचा आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्णतः इन्व्हेस्टमेंट करू शकता. या आठवड्यामध्ये पॉझिटिव्ह आहे. या आठवड्यामध्ये एवढंच आहे की तुम्हाला नुकसान होणार नाही असं कुठलेही काम करायचे नाहीये. नुकसान झालं तर भरपाई अवघड आहे. हनुमान मंदिरमध्ये जाऊन ऑरेंज कलरची पताका म्हणजे ध्वजा, त्याच्याबरोबर पिवळी, मंगळ आणि गुरु हे 2 कलरचे त्रिकोणी झेंडे तुम्ही तिथं लावले तर आकस्मिक धनलाभ, करिअरमध्ये लाभ, राजकारणामध्ये यश आणि तुमची वावा सगळीकडे होणार. परंतु हा उपाय त्याच दिवशी करायचा आहे. एकच दिवसचा उपाय केला तर आळस करू नका, करून टाका, फरक नक्की पडेल. धनु राशी. धनु राशीला आपण घरामध्ये, वास्तूमध्ये पॉझिटिव्ह निर्णय घेण्यासाठी काही ना काही मोठ्या लोकांची हलचल येताना दिसत आहे. आधी पण एकदा झाली, पुन्हा पण आलेली आहे. त्यामुळे असं वाटते की आम्ही बिघडवलंय काय आणि आमच्या बरोबर का असं होते. थोडंसं वास्तू दोष आहे. वास्तूमध्ये काही ना काही बदल, चेंजेस केले असेल ते निगेटिव्ह व्हायला लागलेले आहे. समजा आत्ताच कुणीतरी थोडंसं यूट्यूब बघून किंवा थोडंसं वाचून एखादा उपाय केला असेल ऐकून, तर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी वाटत असेल तो उपाय लगेच बंद करा. त्या वस्तू काढून टाका, ते नंबर लिहायचे बंद करा. ज्यांना जसं सूट होणार तो नंबर त्याच्यासाठी स्पेसिफिक असतो. सगळ्यांना एखादा कॉमन नंबर चालत नाही. तो त्याचा भाग्यातला नंबर असेल किंवा नसेल हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे एवढं काय वेळ पण करू नका. आणि इथं असं दाखवते की एखादा चुकीच्या निर्णयामुळे पूर्ण वास्तूमध्ये दोष चालू झालेला आहे. मग करिअर, रिलेशनशिप, मॅरेज लाईफ, बिझनेस सगळ्याला धोका आहे. या आठवड्यामध्ये धनु राशीच्या लोकांनी आपला संयम ठेवायचा आहे आणि संयमवरती ताबा घेतल्यानं सगळ्यावरती ताबा येणार आहे. हनुमान मंदिरमध्ये जाऊन, ज्योतिबाच्या डोंगरावरती जाऊन ज्यांना जसं शक्य असेल तुम्ही तिथं प्रसाद वाटा. प्रसादमध्ये बतासे वाटा. पांढऱ्या कलरचे जे साखरेचे बनवतात ना ते तुम्ही तिथं वाटले. त्याच्याबरोबर थोडं चुरमुरे आणि हळद, तर तुम्हाला नक्की फरक पडेल. मकर राशी. मकर राशीला मोठं धनलाभ, यशलाभ आणि कीर्तिलाभ व्हायला लागलेलं आहे. एखादी मोठी अशी घटना तुमच्या घरामध्ये होत आहे की ज्याच्यामुळे तुमचं मान आणखीन उंचावणार आहे. अवॉर्ड मिळणे,
फंक्शनमध्ये तुमचं नाव अग्रेसर होणे किंवा तुमच्या घरामध्ये तुमची वैयक्तिक सगळ्यांनी आता खबरदारी घेणे, अवतीभोवती फिरणे, असं काही ना काही तुमच्या बरोबर होणार आहे आणि भाग्यचक्र मोठ्या प्रमाणात बदलत आहे. घमंड, ओव्हर कॉन्फिडन्स किंवा स्ट्रेस येऊन देऊ नका. घमंड आला तर ते थोडे काळ असं आहे टिकणार नाही. म्हणजे घमंड करू नका, नतमस्तक राहून स्ट्रेट डाऊन टू अर्थ राहा. उपायमध्ये तुम्हाला तुमच्या घरातून खिरेचा प्रसाद करायचा आहे. दूध आणि खीर, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स, बदाम आवर्जून घालायची आहे आणि तो प्रसाद तुम्ही तिथं जे कोण भक्त येणार त्या लोकांना थोडं थोडं तुमच्या हातानं जर वाटलं त्या दिवशी, तर तुमच्या सगळे अडकलेली कामे, येणारी ऊर्जा सगळी चांगल्या पद्धतीनं डायव्हर्ट होऊन येणार. आणि हे स्वतः न लाजता करायची वेळ आहे, करून घ्यायला हरकत नाही. आपल्यासाठी आहे. आपण जर दुसऱ्याचं कल्याण करणार असेल तर हे काम करणं गरजेचं आहे. कुंभ राशी. कुंभ राशीला वाहन सुख लाभताना दिसत आहे. चक्क वाहनचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. मग ज्यांना जशी इच्छा, ज्यांना जसं घ्यायचं असेल ते वाहन येताना दिसत आहे. लोकांच्याकडून तुम्हाला मोठा फायदा होताना दिसत आहे. म्हणजे जमान्याकडनं फायदा होणार आहे, पब्लिसिटी होणार आहे. काही लोक तुमचं कौतुक करायला घरामध्ये पण येणार आहे. दुसरी गोष्ट, वाहन सुख तुम्हाला जे लाभत आहे ते सरकारी पण असू शकतं. म्हणजे पोलीस भरती आहे, तुमचं काही मोठी एक्झाम्स दिली आहे, तुम्ही कलेक्टरच्या एक्झामला बसलेला आहे, अचानक तुमचं रिझल्ट लागलं, त्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह आहे, हे सगळे लाभ तुम्हाला आहे. हेल्थ नुसतं नादुरुस्त आहे, ब्रोकन हार्ट आहे, असं दाखवतंय की घरच्या लोकांबरोबर वादविवाद जास्त झाला आणि सगळं पॉझिटिव्ह आलं तर तुम्हाला त्रास होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे ह्या आठवड्यामध्ये शांत राहा. आता ब्रोकन हार्ट आहे ते हेल्थसाठी पण आहे, तर तुम्हाला उपाय काय करायचा आहे? मारुती मंदिरमध्ये जाऊन तिथं एक नारळ ओवाळून स्वतःच्या घरातनं घेऊन जाऊन तिथं दान करा. त्याच्याबरोबर कपूरची एक बाटली किंवा तेल किंवा चमेलीचं अत्तर तिथं तुम्ही सिंदुराबरोबर दान करा. मिळेल तिथं तुम्हाला आणि घेऊन तिथं दान करा. आणि थोडंसं चमेलीचं तेल आणि सिंदूर तिथं लावल्यानंतर घरामध्ये परत आणा. दुसऱ्या दिवसापासून तिलक करायला चालू करा. हेल्थ ओके होणार आहे आणि हेल्थचा धोका दिसत आहे. मीन राशी. मीन राशीला जस्टिस कार्ड आहे, 9 ऑफ पेंटाकल्स कार्ड आहे आणि डेव्हिल कार्ड आहे. हे डेव्हिल कार्ड खूप भीतीचं कार्ड आहे, पण इनर सेन्स मध्ये हा कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे. ज्याला रीड करला येतं, ज्यांच्या बरोबर अवतीभोवतीने कुठले कार्ड आहे त्याच्या बरोबर डेव्हिल कार्ड आपली चेंज एनर्जी करतो. आता हे मॅरेज कार्ड आणि हे डेव्हिल कार्ड आहे. ह्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये मांगलिक कार्य अचानक होणार आहे. आवडती व्यक्ती असेल किंवा नसेल तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागणार आहे. म्हणजे हे लव्ह मॅरेज टाईपचं काही घडणार आहे आणि त्याच्यामध्ये घराच्या इच्छेविरुद्ध एखादं काम होणार आहे. जर तुम्ही सहमती दिली तर बँड बाजा बारात के साथ होणार, सण कार्ड आहे, नाव रोशन होणार. नाही दिली तरी पण मॅरेज तर होणारच आहे. म्हणजे जे मुलांची खुशी आहे, मुलींची खुशी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सहर्ष सहभाग घ्या. तुम्हाला उपाय म्हणजे तुमच्या घरामध्ये नेगेटिव्हिटी जास्त वाटत असेल तर तुमच्या घरातनं काही उपाय करायचे आहे. त्याच्यामध्ये लाडू एक बनवायचा आहे. गव्हाचा बनवा, रव्याचा बनवा, बेसनचा बनवा, कसाही बनवा. त्याच्यामध्ये अळसीचे बी थोडेसे टाका. अळसी, लाल अळसी असते ते आळीव म्हणतो, त्याचे थोडे बी टाका आणि ते मंदिरामध्ये दान करा. माळीवचे लाडू पण चालतात. ते जर तुम्ही ड्रायफ्रूटवाले, खोबऱ्यावाले ते पण लाडू दान केले, त्याच्यामध्ये थोडी अळीव असते तरी पण चालतात. आणि तुम्ही बघा तुमच्या घरातलं जे नुकसान होणार होतं ते वातावरण बदलत आहे. हे उपाय ह्या तेव्हारासाठीच करायचे, हनुमान जयंतीसाठीच करायचे आणि तुम्हाला नक्की फरक पडेल. आणि हे उपाय करताना मनामध्ये शंका ठेवू नका. जे काय करणार त्याचं नुकसान कुठेच नाही आहे जर फायदा नाही झाला. काही लोक म्हणतात आम्ही उपाय केले आम्हाला फरकच नाही पडला, पण तुमची श्रद्धेमध्ये फरक पडलाय, विश्वासापूर्वक केलेलं नाही आहे.
आणि असं पण नसतं ना की तुमचे कार्मिक कर्म इतके स्ट्रॉंग आहे की ते कट झाल्याशिवाय पॉझिटिव्ह कर्माला एंट्री नाही आहे, तर कदाचित तो प्रयोग तुम्हाला 2 वेळा 3 वेळा 4 वेळा करावा पण लागतो. एका वेळामध्ये चालू झालं असेल तर भारत कुठेचा कुठं गेलं असेल असं सगळं करून का मेहनत करते, असा विचार थोडे बदला. आणि आता बघूया आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचे कार्ड्स काय म्हणतात. वाढदिवसाच्या दिवशी रडू नका. माझ्याकडे हे नाही, मला हे मिळालं नाही, मला असे फ्रेंड नाही, मला पार्टी करायची होती, तुमच्याकडे पैसेच नाही, तुम्ही तर आमच्यासाठी काही करतच नाही. हे जे काय रडगाणं आहे ज्या मुला मुलींच्या वाढदिवसाच्या दिवशी टोटल बंद करा. त्या दिवशी तुम्ही जे अट्रॅक्ट करणार ते 10 पटीनं परत मिळणार. नसेल तर शांत राहा, परंतु नेगेटिव्हिटी आणू नका. आई वडिलांना त्रास त्या दिवशी अजिबात द्यायचा नाही. जर ते त्रास दिला तर तुम्हाला त्रास जास्त होण्याची शक्यता आहे. वाढदिवसाच्या दिवसापासूनच तुम्हाला चेंज करायचा आहे तो स्वभाव, कपडे, पेहरवेश आणि एज्युकेशन फील्ड. ज्यांना ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे त्या फील्डमध्ये ॲडमिशन घेऊन तिथं पुढाकार घ्या. कॅमेऱ्याच्या समोर येण्याची खूप लोकांना घाई होणार आहे. या राहू स्ट्रॉंग असेल, कुंडलीमध्ये राहू स्ट्रॉंग केला असेल, काही असे उपाय आहे तुम्हाला कॅमेऱ्यासमोर यायचं असेल तर त्याचे उपाय करून पण तुम्ही वर्षभरामध्ये काही ना काही तासामध्ये कारकिर्दी करू शकता. तिसरी गोष्ट, घरातून शिक्षणासाठी बाहेर जायची पण वेळ आहे, प्रवास. आणि हा प्रवास फॅमिली सकट आहे, एकटा आहे आणि पूर्ण फॅमिलीला घेऊन पण आहे की जे तुम्ही विदेशला पण जाऊ शकता. ज्यांनी जसा प्लॅनिंग केला आहे वर्षभरामध्ये पूर्ण होणार आहे. फायनान्शियल स्थिती थोडी वर खाली राहणार आहे, जास्त नाही, परंतु एक्स्ट्रा मनी जोडण्यासाठी तुम्ही जास्त प्रयत्न करा. देव उपासना तुम्हाला आवडत्या देवाची करा. जिथं तुम्हाला माथा टेकवायची इच्छा होईल तिथं टेकवा, पण आई वडिलांना विसरू नका. कुठेही नाही नमला तर त्या दोघांचा पुढे तर नतमस्तक व्हा म्हणजे व्हा. ते 2 आहे म्हणून तुम्ही जग बघत आहे. त्यांचा तिरस्कार या आठवड्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये करू नका. काही मुलांचं मी ऐकत आहे की पॅरेंट्सना चक्क शिव्या देत आहेत. ते तुमच्या शिव्या खाण्यासाठी एवढे मोठे केलेत तुम्हाला. थोडं मॅनर्सलेस वागत असाल तर मॅनर्समध्ये या, शिकवायची जास्त गरज नाहीये. हे होतं 12 राशीचं भविष्य वाढदिवसाची माहिती. आता मेन आहे ते पॉझिटिव्ह टिप्स. तुम्हाला या पॉझिटिव्ह टिप्समध्ये उपाय असे सांगते की जे आता हनुमान जयंती आली आहे तर त्यावेळी शनीची महादशा, शनीचे उपाय, शनीची ढय्या, पनोती ज्याच्यावरती आहे त्याचा रामबाण इलाज त्या दिवशी होतो. कसं? पहिला तर तुम्हाला त्या दिवशी शनी चालीसा, शनीचं स्तोत्र, शनी मंदिरमध्ये एखादं नारळ अर्पण करणे, तेल चढवणे, फळाच्या झाडाचे पानं चढवणे, हे सगळं कर्म जे जसं चालतंय, उडीद चढवणे, मीठ चढवणे, हे करतच राहायचं आहे. परंतु एक महत्वाचा उपाय आहे. त्या दिवशी सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिला तुम्ही आगल्या दिवशी व्यवस्था करून ठेवा की मुंग्यांना पीठ आणि साखर द्यायचं म्हणजे द्यायचं आहे. बघून या जागा आदल्या दिवशी की इथं मुंग्या खाऊ खातात, तिथं मी जाऊन देऊन येणार त्या दिवशी. दुसरा उपाय, शनीची महादशा, ढय्या आणि पनोतीसाठी तुम्हाला 7:30साठी तुम्ही जनावरांना चपाती, गूळ, भाजी, फळ जे त्यांना आवश्यक आहे तसं तुम्ही त्यांना देऊ शकता. घरामध्ये पॅट आहे त्याची सेवा करू शकता. परंतु जे लोकांना कोणी बघत नाही आहे त्याची सेवा जास्त करा. आपलं घर आहे, बाल्कनी आहे, छत आहे तर त्याच्यामध्ये छोट्याशा भांड्यामध्ये पाणी ठेवा. पाणी आणि ज्वार, बाजरा, तांदूळ जे काय तुम्ही पक्ष्यांना भिजवून देणार किंवा तसंच देणार तर त्याच्यामुळे तुमच्या घरातलं भाग्य उजळून निघेल. आणि त्या दिवशी करा आणि कंटिन्यू चालू ठेवा. कारण शनी त्याच्यानं खूप खुश होतो आणि तुमची अडकलेली कामे मार्गी लावतो आणि त्याचा परिणाम स्वरूप हळूहळू हळू तुमच्या घरामध्ये जे काय नेगेटिव्हिटी आहे, ज्याची कमतरता आहे ती पूर्ण भरून निघते. हल्ली थोडं बॅन पण आहे की तुम्ही अशा ठिकाणी जनावरांना टाकू नका, पक्ष्यांना काही खायला देऊ नका, त्याच्यामध्ये रोग वगैरे आहे, हे सगळं आपल्याला माहित आहे. पण एक मुठ्ठी धान्य घरातलं पक्ष्यांना जायलाच पाहिजे. कसंही करून तुम्ही ती व्यवस्था केली. स्वतःच्याच बाल्कनीमध्ये एक छोटीशी भांड्या ठेवून छोटंसं एवढं मुंग्यासाठी साखर ठेवली, पक्ष्यांसाठी काही खाऊ ठेवलं, कावळ्यासाठी गाठिया ठेवला तर नक्की फरक पडेल आणि करायलाच पाहिजे.
एकदम हो म्हणून मोठं काम केलं आणि खूप पक्षी आले तर तिथं आजारपण होऊ शकतो. आपल्या घरामधनं एवढं होणार नाही. आणि त्यांनी गेल्यानंतर पूर्ण टेरेस स्वच्छ करून पाण्यानं धुवून टाका किंवा पुसून टाका, तर ते निगेटिव्हिटी पण राहत नाही. शनी चालीसा, काळा धागा पायामध्ये बांधला, डाव्या पायामध्ये किंवा उजव्या, तुम्हाला जसं काय वाटेल योग्य त्या हिशोबानं तुम्ही बांधू शकता. कुंडलीमध्ये शनी पॉझिटिव्ह असेल तर ते दान करायचं नाही. सगळ्यांना असं वाटेल की हे शनीचं आहे, आम्ही पण करून टाकूया. जर शनी चांगल्या स्थितीमध्ये असेल, उच्चीचा असेल, स्वग्रही असेल, केंद्रात असेल, त्रिकोणात असेल, धर्म त्रिकोणात असेल, तर तुम्ही त्या वस्तूचं दान करू नका. ज्यांना त्रास आहे, त्यांना वाटतंय, त्यांनी करायचंय. मग ज्यांना शुभफल पाहिजे आहे त्या लोकांनी शुभफल वाढवण्यासाठी मंदिराच्या पुजारीला शिधा भरायचा. सगळं धान्य, फळ, भाज्या सगळं एकत्र एका बाउलमध्ये, कटोरीमध्ये त्यांना देऊन त्याच्यावरती पांढरं आणि काळं एक कंबल किंवा एखादं आता छत्री लागणार आहे, पाण्याचा बॉटल लागणार आहे, तर जसं वेदर आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांना एखादी वस्तू गिफ्ट करा. आणि बघा तुमच्या घरामध्ये कसे परिवर्तन होतात. हे सगळे शास्त्रातले उपाय आहे, वर्षानुवर्ष लोक करत आहे. बाकी आता जे नवीन नवीन उपाय आलेले आहेत त्याची शाश्वती अजून कोणाला आलेली नाहीये. त्यामुळे पारंपरिक उपायाकडेच कल ठेवला तर नुकसान आपलं होत नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या घरामध्ये पॅरेंट्स बरोबर जर वाईट वागला तर शनीला अजिबात आवडत नाही. पत्नी बरोबर वाईट वागला शनीला आवडत नाही. हनुमानाला तर अजिबात आवडत नाही. त्यामुळं ते कर्म करू नका जे देवाला आवडत नाही. मदत सगळ्यांना करा. हे होतं आपलं 12 राशीचे भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स. तर आपण जे काही उपाय सांगितलेले आहे ते तुम्ही श्रद्धेपूर्वक केलं तर त्याचा परिणाम तुम्हाला नक्की मिळेल. एका वेळात नाही मिळालं तर प्रत्येक वेळी तुम्ही 3-4 वेळा चालू ठेवा. नवस करू नका, नाहीतर तुम्हाला अडचण येईल. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते सुरू ठेवा, तर तुम्हाला नक्की फरक पडेल. देवामध्ये प्रकोप असतो, शांतता असते आणि आपल्याला प्रसिद्धी पण देण्याची ताकद असते, पण त्यांना नाराज करू नये. कार्यक्रम कसा वाटतो, कार्यक्रमामध्ये काय तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर मेसेज करू शकता. तर प्रतीक्षा करा. केतनासाठी कार्यक्रम टॅरो वाणीमध्ये. नमस्कार.